वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री गुरुदत्तात्रेयाः प्रसन्नोस्तु। श्री दत्त ज्ञान कर्मेंद्रिय प्राणगण यांचे करी जो संरक्षण, त्या गणपतीचे वंदूचरण मंगलाचरण हे आमुचे। ज्याला म्हणती आंबेचा सूत, कलियुगी जो गंधर्व स्थित, जो वरदा भयद हस्त, स्मरणे समस्त विघ्नहर्ता, करता धरता संहर्ता, विश्वाचा जो तारी आरता, जो स्मरणे दुःख वार्ता, नुरवी भरता तो आमुचा गुरुवर, त्याला जोडोनी दोन्ही कर, त्याचे चरणी ठेविले शिर, ज्याला सुरवर वंदिती। आता सुरुवातीला गणपतीचं वर्णन केलेले आहे। अंबेचा सूत म्हणजे गणपती, त्याला आधी नमन केलेले आहे। आणि ह्या कलियुगामध्ये जो अवतीर्ण झालेला असा श्री नृसिंह सरस्वती यांना सुद्धा वंदन केलेले आहे। तो हा परमात्मा श्रुतिगेय नरसिंह सरस्वती दत्तात्रेय परब्रह्म सच्चिदानंदमय निरामय अद्वितीय तो चिरची हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथो, श्रवणे पठणे करविल स्वार्थ, हा यथार्थ भाविकांचा। तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतायत, मी फक्त निमित्त आहे म्हणे हे ग्रंथ लिहिण्याचं, पण माझ्याकडनं नरसिंह सरस्वती दत्तगुरु हे माझ्याकडून लिहून घेत आहेत, सर्व करवून घेत आहेत म्हणे। जगदुद्धारार्थ परमेश्वर अत्रीच्या घरी धरी अवतार, त्याच्या चरिताचा विस्तार वर्णिला सुंदर पुराणी। तर अत्री ऋषींच्या घरी यांचा जन्म झालेला आहे, हे सर्व दिलेलं आहे म्हणे याच्यामध्ये। तत्सारभूत दत्त पुराण औट सहस्र निरूपण, ते अपरिचित गिवार्ण भाषण, प्राकृत जन नेनती मनोनी हा ग्रंथारंभ, ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ, भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ हरता जो। तर हा गिवार्ण भाषेत किंवा संस्कृत भाषेमध्ये जो लिहिलेला होता तो आता आपल्या सामान्य जनांना ते कळत नव्हतं, म्हणून हा प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये केलेला आहे म्हणे। श्री दत्त पुराणाचे 3 भाग, ज्ञानोपासना कर्मयोग, त्यातील उपासना कांड भाग, ईश्वरानुग दाविजो, जेथे कार्तवीर्याचे आख्यान, अलर्काचे विज्ञान, आयुयदूंचे उद्धरण हेची वर्णन मुख्यत्वे। त्याच्यामध्ये ज्ञानोपासना कर्मयोग उपासना कांड असे हे सर्व आहे। जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती, जिने जिथे मिळे भुक्ती अंती मुक्ती अनायासे। तर आपल्यामध्ये आपण जर नवविधा भक्ती आचरण केलं तर आपल्याला भुक्ती मुक्ती आणि शेवटी म्हणजे अंती म्हणजे शेवटी आपल्याला मुक्ती मिळते। स्मरण आणि वंदन, सख्य सेवन आणि अर्चन, दास्य श्रवण कीर्तन, सर्व निवेदन नवविधा भक्ती। तर नवविधा भक्ती कोणत्या आहेत? स्मरण वंदन सख्य सेवन अर्चन दास्य श्रवण कीर्तन असे ह्या नवविधा भक्तींचे प्रकार आहेत। विष्णुदत्ते केले सेवन, आता कोणी कोणत्या कोणत्या भक्ती केल्या हे सांगितलेलं आहे। विष्णुदत्ते केले सेवन, यदूने केले अर्चन, विष्णुदत्तांनी सेवन केलं, यदूने काय केलं? अर्चन। वेद धर्मे केले कीर्तन, दीपके श्रवण श्री दत्ताचे। तर वेदधर्म्यांनी कीर्तन केलं, दीपकाने काय केलं? श्रवण दत्तप्रभूंचे हे ऐकलं त्यांनी। सर्व स्वात्मनिवेदन कित्येक भक्तांनी करू, आत्मनिवेदन स्वात्मनिवेदन कोणी केलं? कित्येक भक्तांनी केलं म्हणे। श्री दत्ती तल्लीन होन निर्वाण स्थान घेतले, भक्ती ज्ञानाची माऊली करी कृपेची सावली, जिने नामरूपा आणली ब्रह्ममूर्ती भली अनायासे। तर सर्वात महत्त्वाचं काय? आपले श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे। निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार करता श्रम, घडे मंदा त्याचा भ्रम, वारी हे क्रम दावनी। सद्गुण ब्रह्म ध्याने मन, शीघ्र होई सावधान, मग निरस्तोपाधी कल्पन, स्वात्मज्ञान स्फुरतसे। ती नवविधा भक्ती येथ वर्णिजेल यथार्थ, जी करील कृतार्थ दावणी पंथ भाविका। तर नवविधा भक्ती केली तर आपल्याला आपोआप मार्ग दिसेल।
स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ, ती नवान माझी वरिष्ठ, आठांलाही व्यापी गरिष्ठ, भगवत प्रेष्ठ ती जाना. तर सगळ्यात स्मरण भक्ती ही अतिश्रेष्ठ आहे म्हणे. तर कायम आठवण ठेवायला पाहिजे, आपण जप ध्यान करायला पाहिजे, म्हणजे स्मरण करायला पाहिजे देवाचं. तर ही सर्वात मोठी भक्ती आहे म्हणे. ज्यांची अंगे सहस्र, ज्याची स्वरूपे सहस्र, ज्याची नामे सहस्र, कर्मे सहस्र जयाची, या सर्वांचे स्मरण भावे करिता प्रतिक्षण, उतरे सर्व कर्माचा शीन, लाभे निर्वाण सहजची. आता सहस्र ज्याचं रूप सहस्र आहे, सहस्रमूर्ती आहे, सहस्रनाम आहे, कर्म सहस्र आहे, तर त्याचं स्मरण आपण हे केल्यानंतर आपल्याला आपण जे काही कर्म करतो त्याचा काही आपल्याला त्रासच होणार नाही ना. जाता येता काम करता, खाता पिता देता घेता, हृदयी भगवत स्मरण करता, अकर्मता कर्माची. तर आपण जे काही कर्म करतो त्याचं काही होणारच नाही. केव्हा? जेव्हा आपण उठता बसता खाता पिता कायम देवाचं ध्यान करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. स्मरणाविने न घडे काही, म्हणून श्रेष्ठ स्मरण भक्ती ही, आता कीर्तन भक्ती ऐकाही, तारी हेही भावका. हे झालं स्मरण भक्ती. आता कीर्तन भक्ती कशी, ही सुद्धा भक्तजनांना तारण करते. पण यस्य स्मृत्याच नमोक्त्या, हे तो स्मृती न हो मिथ्या, यज्ञोपयज्ञ कर्म ते न्यूनत्या, पूर्णत्वाने कीर्तन, अजन्माचे दिव्य जन्म कीर्तन. म्हणजे ईश्वराचं म्हणजे कायम कीर्तन केलं तर, अक्रियाचे दिव्य क्रियागान, जन्मबीजाचे करी दहन, नुरवी गहन कर्म वार्ता, करिता कीर्तन भगवंताचे, उठावे सात्विक भाव साचे, तरीच साफल्य जन्माचे, अन्यथा दंबाचे ठाणे ते. नोहे हृदय सद्गदित, नोहे वाचा गदगदित, नहो तनु रोमांचित, प्रेमाश्रुपात नोहे जरी, अंतर्भान नोहे जरी, देहभान न उडे तरी, दंभ मिथ्या प्रलापापरी, जाणीजे चतुरी कीर्तन प्रौढी. नुसतं म्हणायचं मी कीर्तन करतो, पण मनामध्ये भाव नाही, काही नाही. की असं कीर्तन केलं पाहिजे की आपली वाचा गदगदित झाली पाहिजे, तनु आपल्या शरीरावर रोमांच उठले पाहिजे आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहिले पाहिजे, इतकं आपण त्याच्याशी लीन झालं पाहिजे. कीर्तन भक्ती ऐसे हे, श्रवण भक्ती तशीच आहे, त्रिकारण ज्याचे दृढ राहे, जो न पाहे बाहेर. तर काया वाचा मन हे सर्व देवाच्या पायाशी अर्पण केले पाहिजे, त्याचं मन दृढ झालं पाहिजे, अशी ही कीर्तन भक्ती पाहिजे म्हणे. सोडोनी असूया स्पर्धा, ठेवोनी दृढ श्रद्धा, अंतर्निष्ठ जोर आहे सुधा, श्रवणी बद्धासन विनिंद्र, स्वये जरी जाणे भगवत गुण, तरी ऐकविता तेची गुण, श्रद्धा भक्तीने करी श्रवण, तेची श्रवण भक्तियुक्त. तर आपला जो दृढ भाव आहे त्याच्या पायाशी ठेवून आपण श्रद्धाभावाने श्रवण केलं पाहिजे. प्रेम दावनी जाती कीर्तना, तेथे वार्ता करीती नाना, बैसुनी सेविती शयना, सोडिती अवधाना श्रवणाच्या. कीर्तनाला जातात पण काय करतात, तिथं तो वक्ता बोलत असतो आणि आपण ते कीर्तन चालू असतो आणि आपण आपल्या वेगळ्याच गप्पा मारत असतो, किंवा गेल्यानंतर कीर्तन ऐकता ऐकता झोप येते. ते कीर्तनाचं आपल्या डोक्यावरून सगळं जातं, आपण झोप काढतो तिथं. व्यर्थ त्याचा तो परिश्रम, अशा श्रवणे न उडे भ्रम, न लागे मोक्षाचा क्रम, स्वरूपी विश्राम त्या कैसा. हे असं जर कीर्तन ऐकलं तर काय आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे, तर सगळं डोक्यावर जातं, सर्व वाया जातं. मनोनिया सावधान, करावे भावे श्रवण, हे तृतीय भक्तीचे लक्षण, आता सेवन अवधारा, मुळी स्वरूपची एक, तेथे कैसा सेव्य सेवक, उत्तमाधव भाव विवेक, परी ठेविता लोकद्वैत भावी. आता हे नंतरची भक्ती कोणती आहे, सेवन भक्ती. तर त्याच्यामध्ये सेव्य आणि सेवक याच्यामध्ये काही भेदभावच नाही ना म्हणे. अनादि काल प्रवृत्ती, तीस अनुसरुणी वदे श्रुती, ज्या योगे मिळे पद्धती, लोक तरती अनायासे, वज्रांकुश झाकित, भगवत पद पद्मचिन्हित, त्याला सेवी जो संत, तो होय मुक्त निश्चय. वज्रांकुश ध्वज अंकित जो देव आहे, तर त्याचं नित्य स्मरण केलं पाहिजे. आता परिसावे अर्चन, साकार मूर्ती कल्पन, सर्व भावे की जे पूजन, सर्वोपचारे करुणा करोनी,
तर आता अर्चन भक्ती, तर आपला सर्व भाव हे करून त्याची पूजन करावं देवाचं. तर ती कशी करावी? यथेष्ट प्रतिमाट करून स्वदेहाप्रमाणे मानून मिळती ते उपचार समर्पून करावे अर्चन भावार्थे. तर जसं देव म्हणजे आपण स्वतःच आहो. आपल्या देहाला आपण जसं सजवतो, आपल्याला आपण जे काही उपचार करतो, जे काही खाणं पिणं, जे आपलं स्वतः जे करतो तसं देव आपण आपल्यासमोर देव साक्षात आहे असं मानून त्याच्या पुढे त्याला अंघोळ घालणं, त्याची धूप दीप आरती नैवेद्य समर्पण हे असं सर्व करावं. आपण त्रिकाळ करावे अर्चन, 3 वेळा भक्ती पूजन करावे. त्रिकाळ करावे अर्चन किंवा षोडशोपचारे प्रातःपूजन, माध्यान्नी पंचोपचार देऊन रात्री निरंजन समर्पावे. 3 वेळा नाही तर निदान सकाळीच प्रातःपूजा म्हणजे सकाळची पूजा करावी, माध्यान्नी पंचोपचार पूजा करावी आणि रात्री निदान आरती तरी करावी. जी जी वस्तू आपण आवडे ती ठेवावी देवापुढे, ऐसी भगवत प्रीती जोडे कडे पडे भवाब्दीच्या. आपल्याला ज्या वस्तू आवडतात, जे फळ आवडतात, जे खायला आवडतं किंवा जी वस्तू आवडते ती आपण देवाला अर्पण करावी. मूर्तीपूजा डोळा देखावी, तैसीच चित्ती रेखावी, तेथेच वृत्ती राखावी, ब्रह्मपदवी मिळेल. कोणी पूजा करत असलं तर अवश्य बघावी. एकाग्रतेने पूजोत्तर बसवणी देवा समोर, समरस करुणी अंतर. गुरुदत्त मंत्र जपावा, नंतर एकांत हे करून मंत्र जप करावा गुरुदत्तांचा. याचे नाव अर्चन. आता ही अर्चन भक्ती झाली. आता सांगतो वंदन, जेणे समान वृत्ती होऊन अढळ स्थान मिळेल. आता वंदन भक्ती. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी अश्वर खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यासी सतत वंदावे. तर वंदन भक्ती ब्राह्मणापासून चांडाळ किंवा गाय घोडा कुत्रा खरं गाढ जे काय असेल त्याला तुम्ही वंदन करावं. म्हणजे जे जे दिसे भूत ते माझे स्वरूप असं, म्हणजे जे असेल त्याला वंदन करावं. वाचार्थ तो देह सगुण, अंतर्यामी लक्षार्थ निर्गुण, तो एक भगवान परिपूर्ण, चालक भासक सर्वांचा. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये आपण भगवंत बघायला पाहिजे. सच्चिदात्मा स्वय एक, अस्ति भाती प्रियत्वे देख, भाव ठेवून तेथे एक, वंदिता लोक ढळ मिळे. सर्वथान निंदी कोणा कोण, त्याचा मनी नानी शीन, सर्वभूती देवपण मानुनी वंदन सर्वाकिजे. म्हणजे सगळ्या ठिकाणी देव आहे असं मानून वंदन करा. येथे रुद्राध्याय प्रमाण, याचे नाव वंदन. आता बोलिजेल दास्य लक्षण, वागावे आपण दासापरी. तर दास्य लक्षण कोणतं आहे? तर आपण दासापरी वागलं पाहिजे. धन्यापाशी सेवक जैसा, तद्दधीन होऊन वागे तैसा, मानापमान आणि आळसा सोडून दिन निशा सेवावे. एखादा सेवक जसा धन्याची चाकरी करतो त्याप्रमाणे आपण देवाचा सेवक व्हावं आणि त्याच्याच याच्यात राहावं, त्याची सेवा करावी. दास न ठेवी पोटाची चिंता, तैसी योगक्षेमाची चिंता न ठेवावी सर्वथा, ते घे माथा परमेश्वर. आणि आपण जर देवाची सेवा केली, आपण देवाच्या अधीन गेलो, श्रद्धा पाहिजे मात्र, आणि तर आपल्या योगक्षेमाची आपल्या उपजीविकेची चिंतासुद्धा त्यालाच असते, देवालाच असते. असे असे हे दास्य जाण, आता सख्य भक्तीची खूण, करी जेल निरूपण श्रुती प्रमाण विख्यात. अनेक देह सुटले जरी, आता सख्य भक्ती. अनेक देह सुटले जरी, कल्पाचे कल्प लोटले जरी, तो जीव लगा अंतरी, आम्हा क्षणभरी न विसंबे. तर आपण जर हे केलं, सख्य भक्ती केली, तर जन्म आपल्याला तो देव आपला हात धरून ठेवतो आणि आपल्याला तो क्षणभरसुद्धा विसरत नाही. सर्वस्वच्या हृदय सन्निविष्ट, असं स्मृती बोले स्पष्ट, तो सर्वांवरिष्ठ तोच प्रेष्ठ जीव लगा. तर इतका आपण त्याला प्रिय होऊन जातो, कारण तो आपला हात धरल्यानंतर सोडत नाही. त्याचे करावे सख्य निरपेक्ष करणे हे मुख्य, येणे लाभे ब्रह्माख्य, पद जे सांख्य योगमय. तर कशी करावे सख्य? निरपेक्ष भावनेने त्याची सख्य भक्ती करावी. त्या वाचुनी न गमावे, त्या वाचुनी न विसंबावे, त्या वाचुनी न वागावे, त्याला गावे निरपेक्ष. सापेक्ष सत्य जी मैत्री होय, ती संसारा वारील काय, जरी ईश्वरी सख्य होय, खास न होय पुनरावृत्ती.
जर सापेक्ष भक्ती केली म्हणजे अपेक्षा ठेवून जर केलं तर मग ती भक्ती झाली का? तर त्यानं मतलबीपणा, स्वार्थीपणा झाला तो. तर त्याचा काहीच हे नाही, उपयोग नाही. तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोले. जे आता आत्मनिवेदन कसं, तन मन धन आणि जे काय आपल्या संसारात क्लेश असतील, काय असेल ते सर्व आपण देवाला सांगावं. आपले सुख दुःख जे काय असतील ते देवाला सांगावे. मी केवळ शुद्ध बुद्ध साक्षीत्व हे म्हणणे विरुद्ध अद्वितीय मी स्वतः सिद्ध अपापविद्ध सदोदित मला नाही कर्तृत्व मग कैचे भोक्तृत्व यास्तव नाही बद्धत्व नित्य मुक्तत्व खास असे अभ्यासे ठरता सहज हो निसंगता हेची सर्व स्वात्मनिवेदनता भक्ती संता मानिली. तर आपलं तन मन धन अर्पून देवाची भक्ती करावी. अति ऋषी महामुनी, तर ही अशी नवविधा भक्ती कोणी की? अति ऋषी महामुनी नवविधा भक्ती करुणी देवा अत्यंत प्रिय होनी देवपिता होनी राहिला. तर ही अशी सर्व भक्ती जी कोणी केली होती? अत्रि मुनींनी केली होती, अत्रि ऋषींनी केली होती. आणि त्यांना ते इतके देवाला प्रिय झाले की ते देवाचेच पिता होऊन गेले. त्यांच्याच पोटी दत्तगुरु आले. परात्मा ईक्षणे करुण भूत भौतिक सृष्टी रचून ब्रह्मदेवा उपजाऊन वेद देऊनी सृष्टी रचवी. तर परमात्म्याने ब्रह्मदेवाला प्रकट केलं आणि ही सृष्टी ज्याने उत्पन्न केली त्यांनी त्यांच्या पोटी कोण आले? तर त्यांच्या पोटी हे अत्रि ऋषी आले. ब्रह्मदेवे मानससुत मुख्य उपजविले सात त्यातील दुसरा विख्यात ब्रह्मसंपत अत्रि ऋषी. तर ब्रह्मदेवांनी जे सात मानसपुत्र तयार केले त्यातला हा दुसरे म्हणजे हे अत्रि ऋषी. सोडी तिनी देहाचा अभिमान तिनी अवस्था सोडून तिनी गुणा उलंडून सार्थक अभिमान मिरवे. तर हे अत्रि ऋषी कसे होते? तर त्यांचे जे तीन गुण कोणते? तीन देहाभिमान कोणता? स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हे देहाचा अभिमान तोही नव्हता त्यांच्यामध्ये. त्यांचे तीन गुण त्यांनी हे केले. कारण देह, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्था त्यांनी पार केलेल्या होत्या. आणि त्यांच्यातले जे सत्व रज तमगुण हे तिन्ही गुण त्यांनी हे सोडलेले होते. सोडी तिन्ही देहाचा, हे सर्व तिन्ही यांचा अभिमान सोडून दिलेल्या, तिन्ही अवस्था सोडलेल्या होत्या, तिन्ही देहाचा अभिमान सोडलेला होता आणि तीन गुण सोडलेले होते. सोडी तिन्ही देहाचा अभिमान तिन्ही अवस्था सोडून तिन्ही गुणा उलंडून सार्थक अभिधान मिरवे. असे त्यात्री निष्कमलश ब्रह्मयाचे तप नेत्रद्वारा आपोआप प्रगटले हो निस्वरूप अत्रि स्वरूप हो हा अत्रि. पहिले लागले सूर्यग्रहण कोणी नेनती ते कारण अत्रि सर्वज्ञ ते जाणून करी ग्रहण प्रगटते. तर आता आधी लोकांना माहीत नव्हतं ग्रहण म्हणजे काय. तर हे सूर्यग्रहण काय आहे हे सर्व कोणी सांगितलं? तर अत्रि ऋषींनी सांगितलं. त्यांनी सर्व हे करून सांगितलं, उलगडा करून सांगितला. ऋग्वेदाचे 5वे मंडळ जो प्रगट करी सकळ ज्यामध्ये अज्ञादी देवकुळ शीघ्र फलप्रद असे कृतयोगी रोगग्रस्त झाले सर्व जीवत्रस्त वैद्य होनी रोगांचे अस्त करी समस्त सुखी अत्रि. जे काही रोगी होते, काही हे होते, त्यांना सुद्धा अत्रि ऋषींनी औषध उपचार करून रोगमुक्त केलं. म्हणून मंदबोधार्थ स्मृती केली ती यथार्थ नेने लोक म्हणून सुखार्थ करी समर्थ दुसरी स्मृती. स्मृती ग्रंथ म्हणून स्मृती ग्रंथ रचला तो लोकांना कळेना म्हणून त्यांनी पित्याच्या आज्ञेने तो ग्रंथ रचला. ऋग्वेदाचे हे झालं ना. म्हणून मंदबोधार्थ स्मृती केली ती यथार्थ नेने लोक म्हणून सुखार्थ करी समर्थ दुसरी स्मृती. स्वयजरी निरीक्षमणी ब्रह्मवित्वर्यान असुनी पित्याची आज्ञा मानुनी वरी मुनी अनुसयते. तर ह्या अत्रि ऋषींनी कोणाशी लग्न केलं? अनुसयेशी. कर्दमाचे तपमूर्तिमंत प्रगटले देवहूतीचे उदरात ते हे अनुसया विख्यात अत्रि हात धरी तिचा. तर कर्दम मुनींची
आणि देवहूतीची मुलगी ही कोण? अनुसया. तर तिच्याशी यांचं लग्न झालं. अतिथीच्या स्वप्नीही मागे परतोनी गेला नाही, जिने स्वयंनग्न होऊनी दिदली भिक्षा त्रिमूर्तीला. तर स्वप्नात सुद्धा तिच्या दारातून अतिथी परत गेला नाही, अशी ती अनुसया तिने नग्न होऊन ह्या त्रिमूर्तीला भिक्षा घातली. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती ऐकोनी अनुसया सती ख्याती, मत्सरे ग्रासुनी पाठविती स्वपती तेजीपासी. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांनी मनामध्ये मत्सर ठेवून आपल्या पतीला तिच्याकडे पाठवले होते भिक्षा मागायला. सतीचे सत्व हरावया तिन्ही देव अतिथी होऊन या, आले बाल करुणी तया ठेवी अनुसया धर्मपळे. ते भिक्षा मागायला आले आणि तिने त्यांना लहान बाळ करून ठेवलेले म्हणे. अनुसयेने तिच्या पातिव्रत्य धर्माने गर्व ताठा तुटता येती, तिन्ही देवी पती मागती, अनुसया बाळे ठेवी पुढती, त्याने न ती पतीच्या खुना. तर मग त्यांच्या मनात जो गर्व होता, मत्सर होता, तो गेला आणि त्या आपल्या आपल्या पती मागायला आल्या. तर त्यावेळेला अनुसयाने तिघी बाळं त्यांच्या पुढे ठेवले आणि सांगितलं आपले आपले पती ओळखून घ्या म्हणे. पण त्यांना काही ओळखता येत नव्हतं. मग हा असूनी अनुसूया ज्यांचे पती देई तया, सती लाभे अशा सामर्थ्या पातिव्रत्या श्रेयती. तर तिच्यामध्ये पातिव्रत्याचं एवढं तेज होतं. सूर्या शापी कौशिक सती, तेव्हा अंधकारे प्राणी मरती, तिशी समजावनी उदयाप्रती. सूर्या आणि अनुसया. तर कौशिक जो ब्राह्मण आहे ती कथा पुढे येणार आहे. तर त्याच्या पत्नीने सूर्याला शाप दिलेला होता की तू उगवू नको, कारण जर हे झालं, जर सूर्य उगवला तर तो हे तिचा पती मरणार आहे, कारण तिच्या पतीला शाप दिला होता मांडव्य ब्राह्मणाने. ती कथा पुढे येणारच आहे. मांडव्य शापे ब्राह्मण सहसा पावला मरण, न लागता एक क्षण अनुसया तया उठवी. तर तिच्या पतीला सुद्धा तिने ह्याला मेलेल्या पतीला तिने उठवलेले अनुसयेने. सुदुष्कर करणी पाहुन देव देती वरदान, तिन्ही देवपुत्र होणे त्वदधीन राहती असा. जिला मृदुला झाली धरा, मंद मंद वाहे वारा, शीतलताये दिवाकरा, अमरा थरथरा कापराये. तर त्या अनुसयेचं एवढं तेज होतं की तिच्यासाठी जमीन मऊ झाली. वारा मंद मंद व्हायचा तिला त्रास होऊ नये म्हणून, आणि सूर्य जो आहे तो शीतल तापायचा. चंद्रतुल्य तिचे सौंदर्य, म्हणता वाटे मना भय, कलंकितो तिचा तनय, कलांचा क्षय जयाचा. आता तिचं चंद्रासारखं तिचं सौंदर्य होतं, पण तिला चंद्राची उपमा नाही देता येत. कारण काय, चंद्र कसा आहे, त्याच्या कलांचा क्षय होतो. 15 दिवस वाढतो, 15 दिवस कमी होतो, म्हणून ती पूर्ण आहे ना, तिला त्याची उपमा सुद्धा कमीच पडते, तिला नाही देता येत. पौर्णिमेशी पूर्ण हो जरी, तरी सरताची रात्री, निस्तेजक होय त्याची सरी, कोण करी अनुसयेची. पौर्णिमा झाली की त्याचं ते चंद्राचं कला कमी 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 होत जातात आणि तो निस्तेजक होत जातो. मग त्याची उपमा अनुसयेला द्यायची का, तर नाही. तेजस्वी सूर्य म्हणो तरी, उदयास्त असे बरोबरी, अनुसयेच्या तेजापरी, नित्य तेज दावी कोणांगी. मग सूर्याची द्यायची का, सूर्याची पण उपमा देता येत नाही. कारण काय, सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी अस्ताला जातो, उदयास्त त्याला आहेच ना, म्हणून त्याची पण नाही देता येत. कौशिक स्त्रियेने देता शाप, कळले सूर्याचे तप, जाणोनी ती सतीचा कोप. घेतली झोप निशिदिन, घेतली झोप दशदिन, त्याला उदया आणला, अशी दाविली सहजलीला, कोण तय अनुसयेला, जगी तुला कळील. तर सूर्याला त्या कौशिकाच्या स्त्रीने शाप दिलेला होता की तू उगवणार नाही असं. तर त्याला सुद्धा तिने सूर्याला नंतर ते प्रगट व्हायला लावलं. अशी ती अनुसया. तर तिची तिची तुलना कोणाशी करता येणार आहे. दया क्षमा शांती प्रमुख, गुण जयाचे सुरेख, तो विष्णू जगन्नी यामक, जगी एक मान्य असे. ज्याला जिने केला अनुज, पुनरपी केला आत्मज, त्याचे उपमेचे काय काज, वाटेला जमज लागी. तर जो कोणी विष्णू जो आहे, जो जगन्नायक आहे,
तर त्यालासुद्धा तिने आपला अनुज म्हणजे भाऊ केलेला आहे. तर तिचा भाऊ अनुसयाचा भाऊ कोण? कपिल महामुनी. अनुसयाचा बंधू, तर तिला भाऊ करून ठेवलेले आहे म्हणे त्या विष्णूला. आणि नंतर आत्मज केला म्हणजे पुत्र केला. तर तिला कोणाची उपमा द्यावी म्हणे? तिला कोणाचीच उपमा देता येण्यासारखी नाही आहे. तेव्हा केवला चित्तला अनुसया वाटली मनाला, जगी उपमा नाही तिला अबला कोण म्हणेल. तर ती अशी अबला नाही म्हणे. अतिऋषी परमसमर्थ तपश्चर्या हा त्याचा अर्थ, ज्याला नाही किमपि स्वार्थ परोपकार्थ जो वागे. तर अतिऋषी असे आहेत म्हणे की त्यांची संपत्ती काय आहे, त्यांच्याजवळ अर्थ म्हणजे पैसा. इथं तर अर्थ म्हणजे पैसा. तर हे त्यांचा पैसा काय, त्यांची संपत्ती काय आहे? तर तपश्चर्या हीच त्यांची संपत्ती आहे. ज्याला नाही किंवा स्वार्थ परोपकार्थ वागे जो, तर तो त्यांच्याकडे स्वार्थ हा विषयच नाही म्हणे. त्याची ही अनुसया झाली असे जाया, पातिव्रत्यभूषणे काया शोभवे दया क्षमायुक्त. तर अशा ह्या तापसी मुनीची पत्नी कोण आहे? ते ती अनुसया. तिचे आभूषण काय आहेत? तर पातिव्रत्य हेच तिचं भूषण आहे. धुंडता हे त्रिभुवन न मिळे दुजे साधी रत्न, न करिता तपप्रयत्न उत्तम साधन संपादिले. तर अख्खी पृथ्वी जरी शोधून काढली तरी अशी पतिव्रता स्त्री मिळणे नाही. ईश्वरे साकार व्हावया, जेवी रचली माया पश्चात सद्गुण होऊनिया प्रकट झाला जगा माझी. तेवी धरावया अवतार प्राकट्य स्थान सुंदर, अनुसयेचे हे शरीर पृथ्वीवर प्रकटवी. तर अशा तिच्या उदरी कोण आलं? तर तिच्यासारखं सुंदर शरीर म्हणजे तपाने पवित्र झालेलं तिच्या पोटी कोण आले? तर हे दत्तगुरू. येथे अनुसयेशी जरी करावी मायेची बरोबरी, माया जड हे चेतनाने धारी केवी सारी विद्यावी सरा. तेव्हा निरुपम अनुसया पुत्री कर्दर्माची द्वितीया, ती दिली ब्रह्मपुत्रा द्वितीया अद्वितीया म्हणजे त्यांचा. तर अशी ती अनुसया ती कोणाला दिली? ही जी कर्दमाची मुलगी ब्रह्मदेवाच्या मुलाला म्हणजे अत्रि ऋषींना दिलेली. ज्याला नाही माता पिता नसे कुळगोत्राची वार्ता, त्याने आत्मज्ञान करता द्वामनुष्या येता केविये. ऐसा तो भगवान अप्रमेय भक्तिस्तव झाला दाता देय, प्रसिद्ध तो दत्तात्रेय श्रुती घे सद्गुण. ज्याचे अनंत गुणगण गणता शिणती वेद पुराण, आमुचे चित्त अल्प प्रमाण गुण संपूर्ण गणेल की. अथवा सत्कवित्व रचुन देवाचे तो शवाया की मन, बृहस्पतीचे कवित्व सद्गुण विस्मय कारण तेही नोहे. ते तरी तेथे किमपि कारण नसे तसे करी प्रेरण, तसे घडे हे लेखन नाही अभिमान कर्तृत्वाचा. तर हे जे म्हणजे बृहस्पतीने जशी आपल्याला दिली बुद्धी त्याप्रमाणे मी हे लिहितो आहे म्हणे. तसं हे लेखन घडतंय म्हणे माझ्याकडून. गोदावासी वेदधर्मा तो निस्तारावया निजकर्मा, काशी वास करुणी शर्मा पावला दुष्कर्मा टाळूनिया. तर गोदावरीच्या काठी वेदधर्मा नावाचे एक गुरु राहत होते. तर ते तिथून काही वेळे गोदातीरी राहून ते काशीला निघून गेले. तर त्यांची सेवा दीपक नावाचा शिष्य करायचा. त्यांची सेवा दीपक शिष्य होऊनी करी चोख, 21 वर्षे साहे दुःख नोहे परांग मुख सेवेची. तर त्या गुरूंची सेवा कोण करायचा? दीपक नावाचा शिष्य होता. तर 21 वर्षे त्यांनी दुःख सहन केले, पण तरीसुद्धा तो गुरूंची सेवा करायचा. त्यांच्या यांची वेदधर्मा नावाच्या गुरूंची तो सेवा करायचा दीपक. त्यासी हरिहर प्रसन्न होती, बळेची वरदान देती, तरी न भुले त्याची मती सत्य धृती केवळ ते. तर तो इतका गुरूंची सेवा केली त्यांनी, तर त्याच्यावर देव प्रसन्न झाला. विष्णू शंकर दोघंही आले त्याच्याकडे. त्याला सांगायला लागले की आम्ही तुला वर देतो, तू मागून घे, तुला काय पाहिजे ते माग. पण तो गुरुची भक्ती सोडून त्यांच्याकडे काहीच मागत नव्हता. मग गुरु म्हणे वर घे आता, शिष्य म्हणे सांगा दत्तचरिता, तेने तथास्तु म्हणून कथा श्री दत्ताची कथेली. आणि मग त्यांनी आपल्या गुरूंना सांगितलं की मला काय द्या, तर दत्तगुरूंचं चरित्र काय आहे ते मला सांगा म्हणे. आणि मग त्यांनी ही जी कथा सांगितलेली आहे
ती आता आपण ऐकू. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते प्रथमोऽध्याय गौडः श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. आता पुढील कथा आपण पुढच्या अध्यायामध्ये ऐकू. अवधूत चिंतन श्री गुरु